नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे फ्रायडे आणि आत्ता वाजलेले आहेत 4 आणि मी थोडीशी बाहेर आली आहे फिरायला. तर आज ना आमच्याकडे दिवसभर पाऊस आहे. तर मी पाठीमागे ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला आमच्याकडे पावसाचं असं सांगितलं आहे 2-3 दिवस. पण 2-3 दिवस काही पाऊस पडला नाही, नुसतं असं आभाळ वगैरे होतं. पण आज दिवसभर पाऊस पडतो आणि थंडी पण जास्त वाजते आहे. तर मगाशी मी बाहेर गेले होते जरा ग्रोसरी घ्यायला, तेव्हा मी खरं ब्लॉग बनवणार होते. पण थंडी एवढी जास्त होती, पाऊस पण खूप जास्त पडत होता आणि वारं पण जास्त होतं. त्यामुळे मला ब्लॉग बनवायला काही जमलंच नाही. मग मी आत्ता बाहेर आली आहे, म्हटलं चला आजची अपडेट देऊया पाऊस कसा असतो लक्झेंबर्गमधील. तर मी पाठीमागे एक ब्लॉग अपलोड केला आपल्या चॅनेलवरती की आमचा बिल्डिंगचा बेसमेंटची टूर वगैरे केली होती की तुम्हाला सांगितलं पण त्या ब्लॉगमध्ये की ते लक्झेंबर्गमध्ये बिल्डिंगच्या बेसमेंटला रेसिडेंटसाठी कोणकोणत्या फॅसिलिटी केलेल्या असतात. तर इथे ना प्रत्येक बिल्डिंगमध्ये अशा फॅसिलिटी असतात, कारण इथे कसं खूप काही असे रिसायकलिंगचे वगैरे रूल्स स्ट्रिक्ट असतात. त्यामुळे त्याच्यासाठी कचऱ्यासाठी वगैरे असे वेगवेगळे कलरचे बीन असतात. पार्किंगसाठी इथे कशी रोडवरती बाहेर जास्त जागा नसते आणि असेल तर ते कसं फ्रीमध्ये पार्किंग नसतं. इंडियामध्ये चालतं असं बाहेर पार्किंग वगैरे केलेलं, पण इथे बाहेर पार्किंग जरी करायचं असेल ना तरी चार्जेस वगैरे पे करावे लागतात. आणि बाहेर गाडी पार्क करणं जरा हेच असतं ना, जे पाऊस कंटिन्यू पडतो, स्नो असतो, ऊन पण असतं. त्यामुळे कसं अंडरग्राऊंडला पार्किंग वगैरे करणं हे खरंच खूप चांगलं आहे. आणि जर आपल्याकडे कार वगैरे नसेल तर आपण रेंटने वगैरे देऊ शकतो ते. तर अशा बऱ्याच काही गोष्टी असतात, मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुम्ही तो ब्लॉग बघितलाच असेल आणि बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती आहेच, तुम्ही जाऊन बघू शकता. तर आजच्या आपल्या ब्लॉगचा टॉपिक म्हणजे लक्झेंबर्गमधील पाऊस कसा असतो. तर मी पाठीमागे सांगितलं होतं तुम्हाला की आता समर डे चालू झालेले आहेत, आता इथून पुढे सगळे दिवस चांगले असतील. पण लगेच 4-5 दिवसापासूनच आता हे असं वातावरण खराब झालेलं आहे. असं पाऊस असला, आभाळ असलं ना की कोणी जास्त बाहेर फिरताना दिसत नाही. एकदम शांत शांत रस्त्यांवरती फक्त कार वगैरे, तेवढं गाड्याच वगैरे दिसतात, माणसं खूप कमी दिसतात. आणि त्यात आणखीन इथे आपलं कोण ओळखीचं ना काही, त्यामुळे तर जास्तच आणखीन जरा वेळ जात नाही, कंटाळा येतो. तरी पण थोडंसं घरात बसून कंटाळा येतो, त्यामुळे बाहेर तर पडावंच लागतं. तर मी जस्ट राऊंड मारायला आली आहे, त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला अपडेट देऊया. तर लक्झेंबर्गमध्ये कसं आता स्प्रिंग डेजला सुरुवात झालेली आहे. झाडांना छान छान पालवी फुटायला लागली आहे, पार्कमध्ये छान छान फुलं उमललेली दिसतात. तर खूप छान दिवस आहेत आता. आता सकाळचं ऊन पण छान पडतं, पण आता एक 4-5 दिवसापासून पाऊस असल्यामुळे जरा लोक पण कमी दिसतात बाहेर. तर लक्झेंबर्गमध्ये पाऊस कसा असतो ना, इथे पाऊस 12ही महिने असतो. असा कोणता सीझन नाही इथे पावसाचा. आपल्या इंडियामध्ये कसं एक पावसाळा वगैरे मान्सूनसारखा पाऊस पडतो, तसा इथे नाही आहे. इथे 12ही महिने पाऊस पडतो, कधीही पाऊस पडतो. त्यामुळे इथे झाडांना पाणी वगैरे छान भेटतं. काय असं झाडांना पाणी वगैरे घालायची काहीच गरज नसते. त्यामुळे इथे शेतीसुद्धा लोक करतात, तर त्यांनाही पाणी वेळेवरती मिळून जातं. इंडियामध्ये कसं पावसाळा आला की लोक पावसाळ्यासाठी वेगळी शेती वगैरे करतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे पावसाळ्याची वेगवेगळी पिकं असतात, बरेच पेरण्या वगैरे असतात. तर इथे आता कसं, इथे तसलं काही नाही आहे. इथं 6-7 महिनेच फक्त पीक असतं, कारण परत स्नोचे वगैरे दिवस चालू झाले की इथे कसं स्नोमध्ये काही झाडे राहत नाही, टिकत नाहीत, शेती व्यवस्थित होत नाही. त्यामुळे मग इथे 6-7 महिने शेती असते. तर लक्झेंबर्गमध्ये पाऊस कसा 12ही महिने असतो आणि आपल्यासारखा असं जास्त वादळी पाऊस नसतो, सामान्य एकदम नॉर्मल पाऊस असतो. त्याच्यानंतर जुलैमध्ये जरा जास्त असतो बाकीच्या मंथपेक्षा. तर इथे कसं आहे, लक्झेंबर्ग हा युरोपच्या वेस्ट साईडला असल्यामुळे कसं इथं अटलांटिक ओशियन खूप जवळ आहे, त्यामुळे तिथून कंटिन्यू असे वारे वाहतात. त्यामुळे इथे कंटिन्यू 12 महिने पाऊस असतो. तरी कसं पाऊस इथे असला ना 12 महिने खरंच चांगलं आहे. म्हणजे कसं हवामान थंड राहते, नंतर झाडांना पाणी मिळतं, वातावरण पण छान राहतं, निसर्ग खूप छान फुललेला दिसतो. आपल्याकडे फक्त पावसाळ्यात पाणी भेटतं, इतर महिने असेच असतात. उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची कमतरता जास्त असते आपल्याकडे. तर असा आहे लक्झेंबर्गमधील पाऊस. कारण तो बरा आहे, पण जरा नवीन नवीन लोकांना जरा वेगळा वाटतो, कारण 12ही महिने पाऊस पडणे म्हणजे जरा वेगळीच गोष्ट आहे ना. तर हे असं आहे. मी आता इथेच फिरायला आली आहे,
तर तुम्हाला सगळी झाडे आता मोकळी दिसतील, पण त्यांना नाजूक अशी पालवी फुटायला लागली आहे. काही दिवसांनी तर हे झाडे पूर्ण हिरवगार दिसेल. तर मी तुम्हालाही त्यावेळेला दाखवेनच की हे झाडे आत्ता अशी आहेत, नंतर किती छान दिसतात. ते पूर्ण गच्च भरून जातात, हिरवेगार पानं असतात त्यावेळेला मी तुम्हाला नक्की हा ब्लॉग शेअर करेन. मी तुम्हाला आत्ता दाखवते, एकदम छोटी छोटी पालवी फुटायला सुरुवात झाली आहे. तर हे तुम्ही बघू शकता, एकदम छान अशी छोटी छोटी पालवी फुटायला सुरुवात झाली आहे. एक नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला छान बघायला भेटेल, त्यावेळेला मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. आत्ता सगळं असं ओसाड दिसतंय खरं, पण छान वाटेल नक्की नंतर. इथे कसं आहे ना, एक ऋतू असा फिक्स नसतो. तुम्हाला एका दिवशी म्हणलं ना तर 3 ऋतू इथे बघायला भेटतात. ऊन असतं, पाऊस असतो, स्नोसुद्धा पडतो आणि थंडीसुद्धा वाजते. तर लक्झेंबर्गमध्ये असा फिक्स ऋतू नाही आहे. आपल्याकडे बरं असतं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, पण इथे तसं नाही आहे. इथे कधीही कोणताही ऋतू बघायला भेटतो. आणि मेन म्हणजे कसं, आपण इंडियामध्ये काय करतो, जेव्हा पाऊस पडतो, पावसात भिजतो, त्यावेळेला बाहेरून स्नॅक्स वगैरे मागवतो. म्हणजे वडापाव, भजी वगैरे असलं खूप छान अशा गोष्टी एन्जॉय करतो. मस्त वाटतात खरं त्यावेळेला. घरात सगळी लोकं असतात. पण इथे कसं झालं आहे, मिस्टर ऑफिसला जातात आणि मी एकटीच घरी असते. त्यामुळे काही बनवायचं म्हटलं तरी काही बनवू शकत नाही, एन्जॉयच करता येत नाही पावसाळा वगैरे असला की. तर मी जसं तुम्हाला आत्ता म्हटले की पाऊस असला की असं एकत्र कुटुंब असलं की काही काही गोष्टी आपण प्लॅन करतो. खूप छान असतात त्या गोष्टी. तर माझ्या लहानपणीचे पण अशाच काही गोष्टी आहेत. म्हणजे मी, माझ्या काकांची मुलं, माझा भाऊ वगैरे, आम्ही सगळे लहान होतो. तर आमची जॉईंट फॅमिली होती तेव्हा. माझ्या फॅमिलीमध्ये ना जवळपास 13-14 माणसं होती. तर माझे मम्मी, पप्पा, काका वगैरे सगळे शेतकरी आहेत. तर आम्ही काय करायचो, असा पावसाळा वगैरे असला ना, सॅटर्डे संडेला आमचं शेतातल्या घरात जाणं फिक्स असायचं. आम्ही सगळे जायचो. सकाळची शाळा सुटली शनिवारची की शेतातल्या घरात जायचो. मग त्यावेळेला काय करायचो, आम्ही मस्त असं घरामध्ये बसायचो. तिथे आपल्या शेतातल्या घरामध्ये जाऊन मज्जा मस्ती वगैरे खेळ खेळायचो. छान वाटायचं. तर म्हणजे पप्पा, काका वगैरे, चुलत्या वगैरे सगळे अशा शेतात जायचं. आमची शेती आहे, शेतकरी आहेत माझ्या माहेरचे सगळे, पप्पा, काका वगैरे सगळे शेतकरी आहेत. तर असे शेतातून भिजून आले ना की मस्त असे आपले छोटे हरभरे असतात, ते मस्त असं मीठ वगैरे लावून भाजायचे. नंतर खारे शेंगदाणे बनवायचे, चहा वगैरे, सगळे एकत्र बसून मस्त एन्जॉय करायचं. खूप छान होत्या त्या गोष्टी. आता लहानपण परत येत नाही म्हणतात ना, पण आठवणी अशा असतात ना की आपल्याला शेवटपर्यंत पुरतात त्या. आता कसं सगळे मोठे झालो, सगळे इकडे तिकडे, कोण जॉबसाठी, माझं लग्न झालं, नंतर आता आम्ही एकत्र पण नसतो, पण तरी पण वेगळं राहून सुद्धा आमची फॅमिली एकत्र असल्यासारखीच आहे. तर लहानपणी सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, मोठं झाल्यावर नाही त्या गोष्टी करतायत. तर खरंच मस्त असतं ते. जस्ट तुम्हाला शेअर करायची होती म्हणून मी सांगितली ही गोष्ट. तर लक्झेंबर्गचा पाऊस ना आपल्या इंडियाच्या पावसासारखा नसतो. म्हणजे आपल्या इंडियामध्ये झाला म्हणजे खूप जास्त पाऊस पडतो आणि नाही म्हणजे काहीच नाही. तर आपल्याकडे म्हणजे साधारणपणे 3-4 महिने असतात पावसाचे. आणि कधी कधी एवढा जास्त पाऊस पडतो की नकोसं करून टाकतो लोकांना. शेतीचं नुकसान होतं, झाडे वगैरे पडतात, खूप जास्त असं प्रमाणात नुकसान होऊन जातं. विजा किंवा असं वादळ वगैरे खूप जास्त प्रमाणात असतं. पण लक्झेंबर्गमध्ये तसं नाही आहे. लक्झेंबर्गमध्ये एकदम साधा नॉर्मली रिमझिम टाईपसारखा पाऊस पडतो. त्यामुळे कसं इथे मगाशी मी तुम्हाला म्हटलं की अटलांटिक ओशियन इथे जवळ असल्यामुळे ते 12ही महिने पाऊस पडतो. आणि जे लक्झेंबर्गचं वेदर आहे त्याला ओशियन वेदर असं म्हणतात, कारण ते अटलांटिक ओशियनवरून जे वारं वाहतं त्याच्यामुळे ते 12ही महिने पाऊस असतो. त्यामुळे त्याच्यावरून ह्याला असं ओशियन वेदर असे म्हणतात. तर मी आत्ता जिथे फिरायला आली आहे तिथे तुम्हाला दिसत असेल असं दलदलसारखं आहे, पाणी वगैरे साठलेलं आहे पावसाचं बघा आता इथे. तसं लक्झेंबर्गमध्ये जर बघायला गेलं ना तर वर्षाच्या पूर्ण 365 दिवसामध्ये ना 150 ते 180 दिवस हा पाऊस असतो. आणि म्हणजे सरासरी आहे हा. आणि बाकीच्या दिवसात तर आहे, स्नो आहे, ऊन आहे, थंडी आहे, तर दिवस चालूच राहतात आहे. तर हा झाला लक्झेंबर्गमधील पाऊस. जास्ती नाही पण थोडंसं मी एक्सप्लेन केलं तुम्हाला. म्हटलं आज काही नाही तर पाऊस तर दाखवावं तुम्हाला लक्झेंबर्गमध्ये कसा असतोय. तर
मला अजून एक दादानी कमेंट केली होती की तुम्ही लक्झेंबर्गच्या वेदरबद्दल मला जरा आम्हाला जरा एक्सप्लेन करून सांगा वगैरे. तर मी तुम्हाला एक डिटेल असा ब्लॉग नंतर बनवून शेअर करेन की इथे नक्की कोणकोणत्या मंथमध्ये कोणकोणता वेदर वगैरे बघायला भेटतो, कोणकोणते सीझन कधी असतात ते. तर मी आज जस्ट पाऊस होता, म्हटलं चला एक छान असा ब्लॉग बनवूया की लक्झेंबर्गचा पाऊस कसा असतो म्हणून. तर हा होता पाऊस, मी तुम्हाला दाखवला. तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय.